नमस्कार, मी सचिन गावाने आपलं स्वागत करतो न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूयात मोठ्या टॉप 9 घडामोडींनी। अजित पवारांच्या निधी वाटपावरती वॉच ठेवा, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या मंत्री आमदारांना सूचना। निधी वाटपावरून शिवसेनेच्या मंत्र्यांकडून पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंकडे नाराजी व्यक्त। निधीवरून दादा शिंदेंमध्ये पडद्यामागे संघर्ष। निधीवरून अजित पवारांनी शिंदेंच्या दालनात भेट घेतल्याची माहिती। ज्यांना वॉच ठेवायचा आहे त्यांनी ठेवावा, त्यांना अधिकार आहे, त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे। निधीवर वॉच ठेवण्याच्या मुद्द्यावरती अजित पवारांची प्रतिक्रिया। नाराजी असतील तर शिंदे आपल्याला सांगतील, अशीही प्रतिक्रिया। फडणवीसांच्या मतदारसंघात 5 महिन्यात 8% मतदार वाढले। राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर मोठा आरोप। काही बूथवरती 20 ते 25% मतदार वाढले। निवडणूक आयोग मौन बाळगून का आहे, राहुल गांधींचा सवाल। झूठ बोले कौवा काटे काले कौवे से डरियो। राज्यात 25 पेक्षा जास्त मतदारसंघात 8%हून अधिक मतदार वाढले आणि यापैकी बहुतांश जागी काँग्रेस विजयी। राहुल गांधींच्या आरोपांनंतर फडणवीसांचे ट्विट करत उत्तर। निवडणूक आयोगासोबत पारदर्शक चर्चा व्हावी, सर्वांना नियम कायदा समान पाहिजे, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। निवडणूक आयोगाकडून राहुल गांधींना चर्चेसाठी निमंत्रण। 12 जूनलाच आयोगाकडून ईमेलद्वारे पत्र। राहुल गांधींकडून मात्र अद्याप आयोगाला कोणतेही उत्तर नाही। सत्तेतील व्यक्तींनी कारखान्याची निवडणूक लढवणं अयोग्य। विरोधी गटानं मुद्दा उपस्थित केल्यास सत्तेतील लोक न्याय देऊ शकत नाहीत। अनौपचारिक चर्चांमध्ये शरद पवारांचं मत। शरद पवारांचं मत हे त्यांचं मत, उभं राहावं हे माझं मत। शरद पवारांच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया। सत्तेतील व्यक्तींनी कारखान्याची निवडणूक लढवणं अयोग्य, शरद पवारांचं मत। माळेगाव कारखाना निवडणुकीत शरद पवारांच्या पॅनलला मोठा धक्का। बळीराजा सहकार पॅनलचा सर्व उमेदवार पराभवाच्या छायेत। शरद पवारांच्या पॅनलचे सर्व उमेदवार 3ऱ्या क्रमांकावर।